हॅलो ऑल. सो वेलकम बॅक टू चॅनल. आज आपल्यासोबत आहे अमित, जे बेसिकली आपली क्यूनेटची स्टोरी सांगणार आहेत. आणि आपण हा एपिसोड मराठीमध्ये शूट करण्याचं रिझन असं आहे की आपल्याला जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील लोक अवेअर करायचे आहेत की ते या स्कॅम मध्ये फसू नये क्यूनेट नावाच्या. अमित आपली स्टोरी सांगणार आहेत की त्यांनी कशा प्रकारे त्यांच्या जवळच्यांनी कशा प्रकारे त्यांना अडकवलं होतं या स्कॅम मध्ये, आणि नंतर त्यांनी कशा प्रकारे आपले पैसे रिकव्हर केले. आणि हे खूप चांगलं इन्स्पिरेशन पण असू शकतं त्या लोकांसाठी ज्यांना आपले पैसे रिकव्हरी करायचे आणि ते या स्कॅम मध्ये अडकले. तर अमित, हॅलो. हॅलो. हाय, हाय. नमस्कार. नमस्कार, बोला. हो, तर मी आधी बॅकग्राऊंड देतो की काय एक्झॅक्टली झालं होतं माझ्यासोबत आणि अच्छा. मी कसं करणार. अच्छा. तर ऍक्च्युली मी पुण्यात नवीन आलो होतो. तर इकडे काय जास्ती लोकांना मी ओळखत नव्हतो आणि माझे फ्रेंड्स वगैरे पण नव्हते. तर ऍक्च्युली कसं आहे की एक ॲप आहे बंबल नावाचं. अच्छा. हा, तर त्या ॲपवरती मी असंच फ्रेंड्स बनवायला, त्याच्यात एक असं फीचर आहे बंबल बीज म्हणून. अच्छा. तर ते त्या फीचरने तुम्ही म्हणजे जे पण तुमच्या एरियाच्या जवळ लोक आहेत, हा. जे असे बिझनेस करतायत किंवा इन्व्हेस्टर्स आहेत आणि असे स्टार्टअप वगैरे या गोष्टींमध्ये आहेत, तर त्या हम्म, लोकांसोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. कारण हम्म. मला म्हणजे नेहमीपासून असं लोकांसोबत कनेक्ट व्हायचं होतं, अच्छा. ज्यांच्याशी मी म्हणजे शिकू शकेल आणि त्यांच्यासोबत काम करू शकेल. अच्छा. तर एक दिवस असंच मी म्हणजे वापरत होतो, तर आमचं मॅच झालं. तर एका म्हणजे पोरासोबत माझं मॅच झालं आणि मग आम्ही बोलायला लागलो. आमचे थोडे म्हणजे विचार मॅच वगैरे झाले. तर मग त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवर कनेक्ट झालो, इंस्टाग्रामवर कनेक्ट झालो. मग असं असं म्हणजे त्यांनी दाखवलं की तो खूप असं काय म्हणतात, शिक्षित आहे, चांगल्या कंपनीमध्ये काम करतो, असं हे अच्छा. सगळं. तर मला असं काय वाटलं नाही की असं पुढे जाऊन होईल. असं जेन्युइन व्यक्ती वाटला मला तो. ओके. मग त्याच्यासोबत म्हणजे कनेक्ट झालो. मग भेटलो आम्ही इथे फिनिक्स मॉल आहे ना आपलं, वाकड साईडला पुण्यात. ओके. हा. तर हा, तर तिकडे आम्ही भेटलो, कॉफी वगैरे पिली. मग असं बोलता बोलता त्यांनी मग सांगायला लागलं म्हणजे की किती वर्ष तू जॉब करणार आणि काय करणार आपल्या फॅमिलीसाठी. कधी तुला एवढे पैसे कमवता येणार नाही जॉब थ्रू, तर तुला म्हणजे असं काहीतरी बिझनेस वगैरे करायला पाहिजे वगैरे. मग त्यांनी हळूहळू सांगायला लागला तो की तो बिझनेस करतोय आणि मग त्याचे रिटर्न्स खूप चांगले आहेत आणि लवकरच तो जॉब सोडणार आहे आणि हे सगळं सांगायला लागला. मग नॅचरली माझी थोडी क्युरिओसिटी हे झाली की काय बाबा बिझनेस मला पण सांग, कसं काय असतं वगैरे. मग त्यांनी काय एवढं स्पष्ट सांगितलं नाही, म्हणे नाही ते तू जेव्हा अ, बरोबर वेळ येईल मी तुला सांगेल म्हणून असं. मग मग त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट झाला नाही. मग एक महिन्यानंतर एकदमच अचानक त्याचा कॉल आला की कसं काय आहेस तू वगैरे. हम्म. मग तो म्हणे की मी तुला ते बिझनेस बद्दल सांगितलं होतं ना, तर तिकडे एक ओपनिंग उघडली आहे, तर तुझं नाव मी रेफर केलं आहे. तर तुझी मीटिंग असेल माझ्या सिनियर लोकांसोबत. अच्छा. मग मग त्याच्यानंतर मीटिंग वगैरे शेड्यूल झाली. त्या मीटिंग मध्ये दुसरा कोणतरी एक असा माणूस आला थोडा एजेड. मग तो त्याच्यासोबत असा इंटरव्ह्यू टाईप झाला आणि मग त्यांनी हे सगळे म्हणजे बिझनेस काय असतं वगैरे असे काही टेक्निकल क्वेश्चन थोडे विचारले. पण एवढं काही म्हणजे त्याच्यात असं काही नव्हतं बिझनेस सारखं, म्हणजे असे जनरलच क्वेश्चन होते. तर त्याच्यानंतर मग नेक्स्ट दिवशी लगेच त्याचा कॉल आला की तुझं सिलेक्शन झालं आहे आणि त्याच्यानंतर एकच पोझिशन राहिली आहे, होल्डवर आहे. तर तू लवकरच कन्फर्म कर तुझं काय आहे काय नाही. मग तरी मी खूप पुश केलं की काय बिझनेस आहे बाबा, सांग मला. तू काही सांगितलंच नाही कशाबद्दल आहे काय आहे. म्हणे ते तुला समजेल पुढे जाऊन नंतर.
म्हणजे असे खूप हाय प्रेशर इमोशनल काहीतरी त्यांनी टॅक्टिक यूज केली की ज्याच्याने मी कन्व्हिन्स झालो. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे शनिवार होता त्या दिवशी, काहीतरी सुट्टी होती 31 मार्चला. अच्छा. आणि मग त्या दिवशी हा मग स्टारबक्स आहे वाकडमध्ये, तिकडेच वाकड ब्रिजच्या तिकडे. ओके. हा. तिकडे मीटिंग सेट झाली होती, तर तिकडे आम्ही गेलो. तर तिकडे त्याला भेटल्यावर मग सगळं त्यांनी म्हटलं की आधार कार्ड, पॅन कार्ड, म्हणजे सगळं असं जेन्युइन दिसण्यासाठी हे सगळं त्यांनी विचारलं की काय काय आणायचंय तुला वगैरे, आयडी हा. कार्ड वगैरे. मग ओके. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंटचं जसं त्यांनी सांगितलं होतं की मिनिमम 3.5 लाख लागतील म्हणून. हा. आणि तुझ्या म्हणजे असे खूप पर्सनल क्वेश्चन विचार, तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कमवतं आणि फायनान्शियल डिसिजन कोण घेतो. हा. मग मी त्याला सांगितलं मीच जबाबदार आहे, मीच घेतो. मग म्हणे ठीक आहे. मग मी त्याला म्हटलं की 3.5 लाख माझ्याकडे सध्या नाही आहेत. तर अच्छा. तर तो म्हणे ठीक आहे, काही नाही, तू पर्सनल लोन साठी अप्लाय कर. हा. माझ्याकडे एक लोन एजंट आहे, मी त्या बाईशी कनेक्ट करून देतो तुला. मग ती तुला अच्छा. चांगल्या इंटरेस्ट रेट वर ते देऊन देईल लोन. मग मग म्हणजे मी कनेक्ट केलं होतं त्या बाईला, पण काय ना काहीतरी झालं. मग तिच्याकडनं मी केलंच नाही. मग माझ्या ICICI बँकच्या ह्याच्यातनंच मी केलं, जे इन्स्टंट लोनचं ऑप्शन असतं. म्हणजे लगेच तुम्ही अप्लाय केल्यावर लगेच डिस्बर्स होतं लोन अमाऊंट. तर हे हे ऑप्शन मी केलं होतं. आणि जेवढे डेबिटमध्ये, मग तो म्हणला की जेवढे डेबिटमध्ये आहे तेवढे हा. तू दे, आणि मग उरलेले लोन झाल्यावर लोन वरचे देते, असं काहीतरी. म्हणजे 5 लाखाचं काहीतरी अमाऊंट होतं. तर त्याच्यातनं मी ऑलमोस्ट 2.5 लाख डेबिट प्लस क्रेडिट कार्ड मधनं दिले होते त्याला. आणि बाकीचे लोनचे डिस्पर्स झाल्यावर त्याला उरलेले देणार होतो. अच्छा. हा, तर मग असं असं झालं होतं. पण हा. मग ते पूर्ण त्या म्हणजे सेशन मध्ये अजून एक कोणीतरी बाई आली होती. तर ते खूप सिनियर आहेत म्हणे, त्यांचं वेळ खूप किमती आहे, तू खूप लकी आहेस की ते आज तर हे तुझ्याशी सेकंड भेट. मीटिंगला आली होती का फर्स्टलाच? नाही नाही, ही बाई जी आली होती ही सेकंडला आली होती. फर्स्टला अच्छा. तो फक्त एक एजेड माणूस आला होता, आणि हा. हा माझा अपलाईन होता. अच्छा. मग ही आली म्हणजे असं एकदम हायफाय दाखवत की माझ्याकडे BMWची अशी म्हणजे किचन अशी दाखवून की BMW मी चालवते आणि असं तसं, एकदम हा. असं हायफाय दाखवून. तर मग ते आले, ते पूर्ण त्यांनी म्हणजे एक्सप्लेन केलं की याचा 5 करोडचा रिटर्न्स आहे 5 वर्षांमध्ये, आणि कसं काय असतं वगैरे. आणि तर म्हणजे आपल्याला वाटतं ना 5 करोड आहेत तर काहीतरी असेल जेन्युइन. म्हणजे 5 वर्षांमध्ये 5 करोड आपल्याला वाटतं की होऊ शकतं. एका वर्षात म्हटलं तर एवढं आपण कन्व्हिन्स होत नाही. पण ते म्हणे की तुला खूप मेहनत करावं लागेल, आम्ही तुला शिकवू, पुस्तकं येतील तुझे, खूप सारे सेशन्स होतील. तर म्हणजे हे असे गोष्टी करून खूप वाटलं की हे काहीतरी म्हणजे जेन्युइन असेल. तर हे सगळं डिस्कशन झालं. मग हा. त्याच्यानंतर मग मी पैसे ट्रान्सफर केले. हा. तर क्रेडिट कार्डवरनं केले आणि डेबिट कार्डवरनं पण केले. मग एक चांगली गोष्ट झाली की त्यांनी म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये हे ट्रान्सफर नव्हते केले, म्हणजे कंपनीच्या अकाउंटमध्येच ते ट्रान्सफर झाले होते. हा. आणि मग काय झालं की माझं त्या दिवशी पब्लिक हॉलिडे होता काहीतरी, तर ती लोन डिस्पर्स झालंच नाही. त्याला म्हणजे टाइम लागणार होता, ते हा. मंडेला हा. येणार हा. होतं. ओके. हा, मग ती एक खूप चांगली गोष्ट झाली. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे, हे डिस्पर्स झाल्यावर मी मंडेला देऊन टाकतो. आता सध्या जेवढे आहे तेवढ्याने आपण स्टार्ट करू शकतो. हा. मग ते सगळे आधार पॅनचे डिटेल घेतले, आणि काहीतरी असं एक असं झेरॉक्सचा एक कागद होता, त्याच्यावरनं माझे डिटेल आणि सही वगैरे सगळं घेतलं. त्याच्यावर असं काही टर्म्स अँड कंडिशन वगैरे नव्हतं. ओके. तर मला वाटतं ते ऍफिडेव्हिट वगैरे काहीतरी असेल, पण काय माहित. तर खूप मग डिस्कशन झालं 2-3 तास वगैरे,
की असं काय काय म्हणजे पूर्ण त्यांनी एक्सप्लेन केलं चेन सिस्टीम म्हणजे पॉवर ऑफ डुप्लिकेशन असं होईल. अच्छा. म्हणजे काहीच सांगितलं नाही की असं काय काम असणार वगैरे. हा हा फक्त हा. एवढं सांगितलं की म्हणजे उडवाउडवीचे उत्तर दिले नुसते की हा. काय बिझनेस आहे असं आहे तसं आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हणे की तुला प्रोडक्ट्स पण मिळतील ॲज अ गिफ्ट. तर ते तुझ्या घरी तुला ऍड्रेसवर मिळतील. पण मग नंतर ते पण माझ्याच पैसे प्रोडक्ट, देणार. आम्ही एक मिनिट फक्त इंटरप्ट करतोय. प्रोडक्ट हा, सेल काही आधी सांगितलं? नाही नाही, ते म्हणलं की तुला कंपनीकडनं गिफ्ट मिळतील प्रोडक्ट. अच्छा. अच्छा, बरं, ठीक आहे. हा, मग ते मला वाटलं की मला थोडी पैसे द्यायचे त्याचे. पण मग बरं. ते नंतर जाऊन कळलं की ते मग आपल्याच पैशातनं ते प्रोडक्ट तिकडनं शिप करणार आहेत एक्झॅक्ट हा. अमाऊंटचं. जेवढा मी इन्व्हेस्टमेंट त्यांना दिली होती ना, तर ते जे प्रोडक्ट देतील तेवढे एक्झॅक्ट अमाऊंटचे प्रोडक्ट असतील. आणि बाकीचे वरचे मला वाटतं ते त्यांच्याकडे घेणार होते असं काहीतरी होतं. मग अच्छा. शेवटी हे सगळं डिस्कशन झाल्यावर मग एकदम लास्टला त्यांनी कंपनीचं नाव सांगितलं काय आहे, काय नाही. आमचं असं आहे, आमचं तसं आहे. मग मला हे एकदम थोडं शेवटला कळालं. अच्छा. आणि हा, मग सगळं झालं. मग म्हणे ठीक आहे, आता उद्या तुझं वेलकम सेशन होईल म्हणे, ये तू, आपण करूया. आणि उद्यापासून तुझं स्टार्ट होईल. तर मग मी गेलो घरी. आणि मग कंपनीचं नाव कळल्यावर मी जस्ट एक इंटरनेटवर गुगलवर असं युट्यूबवर टाकून पाहिलं. तर सगळीकडे म्हणजे नेगेटिव्हच गोष्टी होते की स्कॅम आहे, हम्म. याच्यात करू नका. सगळ्यांना म्हणजे हे झालंय. तर मग मला तेव्हा कळालं की आपण इकडे फसलो आहे म्हणून. अच्छा. हा, मग त्याच्यानंतर मग हे काहीच माहित नव्हतं की रिफंड पॉलिसी वगैरे काय. तर माझ्या डोक्यात एवढंच होतं की आता फसलोय तर कसं ना कसं तरी आपल्याला आपला पैसा काढायचा आहे. हा. मग कसं काढणार? हा. मग सगळं मी सर्च केलं तर त्याच दिवशी रात्रीपर्यंत, म्हणजे दुपारपासून ते रात्रीपर्यंत. मग मग मला कळलं की एक रिफंड पॉलिसी असते 30 दिवसाची. त्याच्या आधी अप्लाय करावं लागतं. बरोबर. मग मग ते मी लगेच करणार होतो, पण मी त्याला सांगितलं नाही. कारण मी जर त्याला तेव्हाच फोन करून सांगितलं असतं हा. तर त्यांनी मला ब्लॉक ब्लॉक केलं असतं किंवा काय, पळून गेला असतं पैसे हा. घेऊन, असं हा. हा. काहीतरी केलं असतं. तर मी म्हंटल की उद्या जातोच त्याच्या म्हणजे स्टारबक्सलाच जातो मी. आणि ते तिकडेच सगळं एक्सपोज करतो त्याला. अच्छा. मग तर अजून एक होतं की मला त्याने पोर्टलवरचं ईमेल पासवर्ड काही दिला नव्हतं. तर मग मी त्याला फोन केला रात्री. मग त्याला म्हटलं हे पण देऊन दे. त्यांनी काही दिलं नाही. तो म्हणे ये तू, आपण भेटू उद्या. उद्या सगळं तुला सांगतो म्हणून. अच्छा. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो त्याच्याकडनं. आधी तर मी त्याला काहीच सांगितलं नाही. म्हटलं मला आधी माझं पोर्टलचं हे दे, ईमेल आय डी आणि पासवर्ड. हा. म्हणे मग म्हणा असं तो अवॉइड करायला लागला की अरे काय, आपण सगळं बघू, तू आधी कामाकडे फोकस कर. म्हटलं नाही, मला आधी ईमेल आय डी आणि पासवर्ड पाहिजे काही ना काही करून. हा. मग तिकडेच त्याला मी फोर्स केलं थोडं. आणि काय केलं की म्हणजे रेकॉर्डिंग मी पूर्ण चालू केली आपल्या फोनवर, पूर्ण आमचं जे पण तिकडे कॉन्व्हर्सेशन झालं. हा. 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 मग आधी मी माझं आय डी पासवर्ड घेतलं आणि माझा पासवर्ड चेंज केला पोर्टलवर. कारण जर पासवर्ड त्यांनी माझा घेतला आणि मग माझं मोबाईल नंबर वगैरे काही चेंज केलं तर मला म्हणजे पुढे अप्लाय नाही करता येणार रिफंडसाठी. हा. हा. म्हणून ती सगळ्यात पहिली स्टेप माझ्या डोक्यात होती की काही ना काही करून मला पासवर्ड आणि आय डी घ्यायचे. मी ते बरोबर. घेतलं आणि चेंज केलं. हा. आणि मग म्हटलं म्हटलं की हे सगळं काय, ते तुमचं सगळं स्कॅम आहे, मी काल रात्रभर शोधलंय. तर मला या बिझनेसचा पार्ट व्हायचं नाही आणि मला माझं आजच्या आता रिफंड पाहिजे सगळं. मग ते अच्छा. एकदम असे शॉक झाले की असं काय, तू वाचलं इंटरनेटवर, वाचू नकोस, खूप नेगेटिव्ह गोष्टी आहेत वगैरे वगैरे. हा. पण मी काही त्यांचं ऐकलं नाही. आणि ते म्हणजे त्यांच्या समोर मी माझं रिफंड अप्लाय केलं. त्यालाच करायला लावलं माझ्या माझ्या साईडने.
तर तिकडनंच माझं मेंबरशिप आणि प्रोडक्टचं रिफंड त्यांनी अप्लाय केलं. आणि अ, मग मी त्याला म्हटलं की केव्हा माझे पैसे वापस येतील, तर तो म्हणे 4 ते 8 दिवसात येऊन जातील, याचं काही नाही म्हणे. हा. आणि बस मग अजूनही जाता जाता पण ते लोक मला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते की तू खूप चुकीचं करतोयस, इंटरनेटवर खूप फेक गोष्टी आहेत, त्याचं वाचू नकोस, हे खूप मोठा बिझनेस आहे, असं तसं. बरोबर. आणि हा, म्हणजे ब्रेन वॉश करण्याचा खूप त्यांनी प्रयत्न केला. पण हा. मी काय सगळं इग्नोर केलं आणि ते अप्लाय झाल्यावर मी तिकडनं निघून आलो. अरे बापरे. आणि असं असं झालं. पण मग काय झालं की तेच अप्लाय केल्यावर सुद्धा 1 महिना झाला होता. अरे म्हणजे रिफंडचं मी टाकलं तर होतं, पण रिफंड आला नव्हता, 1 महिना झाला होता. हा. आणि मग कस्टमर केअरला पण मी सपोर्ट केला, कॉल केला, तर ते म्हणे तुमचं इन प्रोग्रेस आहे, होऊन जाईल वगैरे. पण तरी मला म्हणजे खूप डाऊट होता की याचं अजून पण काय हे अवॉइड करतील म्हणून. आणि ईमेलवर पण मी कॉन्स्टंट रिमाइंडर त्यांना पाठवत होतो की एवढे एवढे दिवस आले, मी अप्लाय केलंय पॉलिसीच्या आधी, तर मला भेटलं पाहिजे. पण तरी सुद्धा त्यांच्याकडनं काहीच रिस्पॉन्स नव्हता. अच्छा. मग मी इंटरनेटवर म्हणजे सगळ्यांचं पाहतच होतो, तुमचं चॅनल किंवा म्हणजे असे जेवढे पण चॅनल असतील हा हा. युट्यूबवर साहिलचं एक चॅनल आहे. रिफंड, हा, रिफंडचे जेवढे पण आहेत, कसं काय हा. काय प्रोसेस आहे वगैरे. मग एक असाच व्हिडिओ भेटला, मग त्याच्यावरती कन्झ्युमर कोर्टचं पोर्टल आहे, त्याच्यावरती अप्लाय करायचं असं मला कळलं. ओके. आणि मग त्या कन्झ्युमर कोर्टच्या पोर्टलवरती मी यांच्या खिलाफ, कंपनीच्या याच्यात खिलाफ कंप्लेंट रेस केली. हा हा. आणि त्याच्यात हे केलं. आणि असं झालं की मग मी त्यांना असं सगळ्यांना टॅग केलं, म्हणजे आपलं जे महाराष्ट्र पोलीस आहे, हा किंवा हा. सीएमओ हेल्पलाईन आहे, ओके. किंवा सगळं जे पण त्यांचाच ग्रीव्हन्स सेल आहे, सगळ्यांना, खूप साऱ्या जणांना असं टॅग करून ठेवलं होतं त्याच्यात. आणि त्याच्यात मग मी टाकलं की ॲज आय हॅव नॉट रिसिव्ड एनी रिस्पॉन्स, तर मी म्हणजे कंझ्युमर कोर्टमध्ये तुमच्या खिलाफ कंप्लेंट टाकली आहे म्हणून. अच्छा. तर हा, आणि आणि हा, लोनचं याच्या आधी मी सांगतो की माझं लोनचं पण कसं झालं होतं, ते डिस्बर्स होऊन गेलं 2-3 दिवसानंतर. अच्छा. पण त्याच्या आधीच मी रिक्वेस्ट टाकली होती. पण आता लोनचं एक असं म्हणजे आहे की 15 दिवसामध्ये तुम्ही कॅन्सल पण करू शकता, इन्स्टंट लोन. अच्छा. बर. तर मग मी बँकेत पण गेलो होतो, मग त्यांना खूप रिक्वेस्ट केली की माझ्याकडे म्हणजे ऑलरेडी फंड्स येऊन गेले, तुमचं लोनचं डिस्बर्समेंट खूप लेट झालं आहे, तर आता हा मला हा. याची गरज नाही. कारण मी त्यांना जर सांगितलं असतं की बाबा मला आता नको आहे, तर ते तसं त्यांनी काही मानलं नसतं माझं. तर हा हा त्यांना हा. दुसरं कारण मला सांगावं लागलं की फंड्स ऑलरेडी आले होते, मला त्या दिवशीच पाहिजे होते, हा. पण तुम्ही 2-3 दिवस लेट केलं, त्याच्यामुळे मग मला आता याची गरज नाही, तर याला कॅन्सल करा. तर अच्छा. असं होतं त्याचं की हा, 15 दिवसात ते कॅन्सल होऊ शकतं. मग लोनच्या कॅन्सलेशनची रिक्वेस्ट टाकली, आणि लोन जे आलं होतं अमाऊंट, ते वापस चाललं गेलं बँकला, विदाऊट एनी चार्जेस. तर अशा प्रकारे लोन पण कॅन्सल झालं. आणि ओके. 30 ते 35 दिवसानंतर, हा, 30 ते 35 दिवसानंतर मग रिफंडची इनिशिएट झाली प्रोसेस. आणि मला वाटतं 40 ते 45 दिवसात रिफंड येऊन गेला. तर असं हे सगळं झालं. अच्छा. हा. हॅलो. तर हॅलो. हॅलो. हा. हा. हा, तर हे अशाप्रमाणे म्हणजे हे सगळं रिफंडचं झालं, म्हणजे कन्झ्युमरच्या याच्याने माझ्या माझ्या केसमध्ये तरी. बर. आता म्हणजे या सगळ्या प्रोसेस थांबवायचा प्रयत्न नाही केला पुढे? सॉरी, काय? त्यांनी म्हणजे ज्याने ऍड केलं होतं, जो अप्लायनर होता, त्याने काही हा थांबवायचा हा, प्रयत्न नाही केला पुढे? खूप त्यांनी प्रयत्न केला होता त्या मीटिंग मध्येच, जेव्हा मी त्या स्टारबक्स मध्ये होतो, हा. की तू
म्हणजे वाचू नको इंटरनेटवर, हे सगळं खूप चुकीचं आहे. हा. आणि म्हणजे तुझे जे स्वप्न आहे तुला ते पूर्ण करायचे असतील तर हा बिझनेस तुला करावा लागेल, नाही तर होणार नाही. तसंच ते इमोशनली ब्लॅकमेल त्यांनी खूप करण्याचा प्रयत्न केला. पण ते मला समजून गेलं होतं की म्हणजे हे खूप मोठा स्कॅम आहे आणि याच्यात काही होणार नाही. अच्छा. हा. हा. तर आता आम्हाला एक असं विचारायचं आहे की समजा कोणी एकदम नवीन व्यक्ती आहे, ठीक आहे, हा. आणि त्याला माहित नाही आहे कंपनीबद्दल, तर हम्म. त्याने काय रेड फ्लॅग्स इथं लक्षात ठेवले पाहिजे, म्हणजे की आणि असं कोणी अप्रोच करतोय आउट ऑफ नोवेअर, म्हणजे जसं एक रेड फ्लॅग असा पण आहे की कोणी तुम्हाला नवीन भेटलाय व्यक्ती आणि तो तुम्हाला बिझनेस ऑफर देतोय, हम्म. तसं. हा, म्हणजे तो याचा असे रेड फ्लॅग्स आहे की म्हणजे तो बिझनेस बद्दल कधीच सांगणार नाही काय बिझनेस आहे. राईट. क्लिअर आयडिया सांगणार नाही की आम्ही असं असं करतो, असं असं ठिकाणी आहे आमचं ऑफिस, आणि असा असणार आहे आमचा सगळा फ्लो. तर तो हा. सगळं म्हणजे अवॉइडच करणार ते सगळे गोष्टी, म्हणजे जे महत्वाच्या गोष्टी आहेत बिझनेसच्या हा. ते ते तो कधीच सांगणार नाही. आणि अच्छा. तो खूप एक अर्जन्सी क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल की बा एकच पोझिशन उरली, आताच करून घे, परत अशी संधी मिळणार नाही. हा. आणि लोन घे, पैशाचं काही नाही, 5 वर्षात खूप मग तू फेडून टाकशील त्याला. 5 करोड समोर काहीच नाही, 3-3.5 लाख बरोबर. वगैरे असे. आणि तो म्हणजे खूप असे पर्सनल क्वेश्चन हा. विचारेल की तुझं म्हणजे लग्न झालंय का, तुझे लोन घेतलंय का, फॅमिलीमध्ये किती लोक आहेत, असं तसं. हा. हा. तर हे सगळे गोष्टी आहे. आणि म्हणजे ना, तो असं सांगणार की ऑनलाईन जे पण आहे, म्हणजे कंपनीचं नाव सांगितल्यावर तो म्हणेल ऑनलाईन जे पण आहे ते फॉलो नको करूस, लोक खूप जळतात, असं तसं. मग तो ते सगळं आहे. आणि मी एक ऑब्झर्व केलंय, हे हम्म. जे पण असतात ना, हे क्यूनेट वाले, स्पेशली हा. क्यूनेट किंवा MLM चे आहेत ना, हा. तर यांच्या इन्स्टा हँडलवर ना असे 5 देशांचे फ्लॅग असतात. अच्छा. थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, श्रीलंका, मालदीव्स असे. म्हणजे दुबई. तुम्ही पाहिलं ना, हा म्हणजे हा पॅटर्न मी नोटीस केलाय. अच्छा. बरोबर. तर एकदा तुम्ही पण म्हणजे असं कोणी म्हटलं आमचा बिझनेस आहे वगैरे, तर तुम्ही पण तुमच्या साईडने असं बॅकग्राऊंड चेक थोडा केला पाहिजे त्यांच्याबद्दल. आणि जर तुम्हाला हे असे साईन जर भेटले तर समजून जायचं हे आहे म्हणून स्कॅम. अच्छा. बरोबर. तर ठीक आहे. अजून काही माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करायची यार काय? आय थिंक मला वाटतं की लोकांना माहितीच असेल की रिफंड पॉलिसी हा. म्हणजे इंडिया पोर्टलचं वेगळं असतं, वर्ल्ड पोर्टलचं वेगळं असतं. म्हणजे वर्ल्ड पोर्टलची 7 दिवसाचीच असते रिफंड पॉलिसी. तर जर तुम्ही 7 दिवसाच्या नंतर अप्लाय केलं तर तुमचं रिफंड नाही भेटणार तुम्हाला. बरोबर. आणि इंडिया पोर्टलचं असतं, तर त्याच्या आधीच तुम्हाला अप्लाय करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सर्च केल्या पाहिजे लोकांनी. आणि याचं असं एस्कलेशन मॅट्रिक्स कसं आहे याचं, की सगळ्यात पहिले तर रिफंडच्या आधी मेल टाकायला पाहिजे तुम्ही की मला अप्लाय करायचंय. आणि तरी सुद्धा नाही आलं तर मग कन्झ्युमर कोर्ट मध्ये कंप्लेंट टाकायची. हो. मग त्याच 1 महिना त्याच्यासाठी थांबल्यावर जर इन केस काही झालं नाही, मग एक ई दाखील कोर्ट म्हणून पण आहे, असतं एक, तो ऑनलाईन अच्छा. कोर्ट. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही कंप्लेंट टाकू शकता. तर त्याच्यासाठी 1-2 महिने वेट करायचं. मग ते नाही झाल्यावर मग तुम्हाला मला वाटतं FIRच्या रस्त्यावर जावं लागेल. हा. FIR ॲज ला अ ठेवू शकतो हा, बरोबर. लास्ट ऑप्शन. ठीक आहे. थँक्यू अमितजी लाईव्ह आल्याबद्दल. अजून पण काही माहिती असेल तर तुम्ही अजून पण आपण एखादं पॉडकास्ट करू शकतो पुढे. पण ही खूपच इम्पॉर्टंट माहिती दिली. आणि आपण जे क्युरेटाबद्दल मराठीत सुरू केलंय त्याचं कारणच हे आहे की हिंदीमध्ये न्यूज असते, पण आपल्याला मराठीमध्ये कव्हरेज पाहिजे जास्त, कारण
जेवढे लोक अवेअर होतील ना, कारण हे पुणा, मुंबई सगळ्या ठिकाणी खूप पसरलेले आहे. आता रिसेंटली हो तुम्ही मुंबईतले एफ-आय-आरच ऐकलंच असेल, की हो हो एफ-आय-आर झाल्या वगैरे वगैरे. पण त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले. त्या माणसानं सगळं लावलं त्याची लाईफ तिथे. ऑलमोस्ट 40 लाख लावले आणि त्याच्यानंतर पण त्याला 4 वर्ष वेट करावं लागलं. तर आता फक्त कुठल्या अवेअरनेस नाही. तर थँक यू आल्याबद्दल. आणि जे लोक बघतायत पर्यंत आले ना, तर प्लीज शेअर करा. आपल्याला अवेअरनेस पाहिजे या स्कॅम बद्दल, MLM बद्दल आणि क्यूनेट बद्दल. तर थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू सर.